विना हेल्मेट वाहन चालवणे किती घातक असू शकतं हे बंगळुरूच्या घटनेवरून समोर आलं आहे. एक व्यक्ती दुचाकीवरून हेल्मेट न घालता जलद गतीने जात होती. त्याच वेळी अचानकच झाडाची वाळलेली फांदी तुटली आणि त्याच्या डोक्यावर पडली. फांदी डोक्यावर पडताच तरुणाचं दुचाकीवरील नियंत्रण बिघडलं आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळलाय. धक्कादायक बाब म्हणजे यातच तो कोमामध्ये गेल्याचं सांगितलं जात आहे. हा तरुण कामावर निघाला होता, मात्र एका चुकीमुळे तो थेट रुग्णालयात पोहोचलाय. ही व्यक्ती दुचाकीवरून कामाला जात होती. झाडाची फांदी डोक्यावर कोसळताच तो खाली कोसळला. यानंतर लोक धावत त्याच्या जवळ गेले. ते त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो बेशुद्ध होता. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात हलविण्यात आलाय. डॉक्टरांनी सांगितले की तो कोमामध्ये गेला आहे. जर दुचाकी स्वाराने हेल्मेट घातलं असतं तर त्याच्यासोबत हे घडलं नसतं. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना बेंगळुरूच्या राजीनगरच्या राम मंदिर रोडवर घडली आहे. रस्त्याजवळील झाडाची वाळलेली फांदी अचानक खाली कोसळली, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. हैराण करणारी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पीडित व्यक्तीचं नाव सतीश असून तो 52 वर्षाचा आहे. तो कामावर जात असताना त्याच्यासोबत हा अपघात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार सतीशवर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याला आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यास सांगितलंय. फांदी डोक्यावर कोसळताच तो कोमामध्ये गेला होता. हळूहळू तो त्यातून बाहेर येत असल्याचं सांगितलं जात आहे.